स्टेलाचा आनंद गगनात वावेना. काढ म्हणते बेल्ट, काढ काढ. हाय, सो वेलकम टू आवर न्यू व्लॉग. सो ह्या वेळेसचा व्लॉग एकदम छान अशा एकदम निसर्गापासून करतेय. तर ही एक स्पेशल ट्रिप आम्ही प्लॅन केली, अचानक प्लॅन झालेली आहे. फॅमिली ट्रिप आहे ज्याच्यामध्ये मी आहे, ज्ञानेश आहे आणि आमचं छोटंसं बाळ आहे स्टेला. तर सो आम्ही मस्त जातोय ट्रिपला आणि दाखवते कुठे जाणार आहे. सरप्राईज ट्रिप आहे आणि अचानक प्लॅन झालेली आहे. मला पण ॲक्च्युली काही आयडिया नव्हती त्याच्याबद्दल आणि सकाळीच कळालं आहे मला की आम्ही निघतोय. आणि आत्ता निघालो आम्ही 3:30 वाजता काहीतरी निघालो आहे आणि पोहोचलो आत्ता तामिनी घाटामध्ये. येस, हा तामिनी घाटाच्या जवळचा व्ह्यू आहे आणि थांबलो आत्ता नाश्त्यासाठी जोगेश्वरी मिसळमध्ये. स्टेलाची मस्ती चालू आहे फुल, एकदम खेळतीये स्टेला. हे बघा स्टेला. स्टेला तुला काय खायचंय? ए स्टेला, बोलतोय ना मी, तर प्राइस बीस तूच बोल ना. हॉटेल कुठे विचारतो? विचार तू विचार. हॅलो, तिला बोलायचं. हॅलो हॅलो. हा, रूम खाली आहे का? चल स्टेला, स्टेला. अगं थांब, मला पण येऊ दे. लोकेशन मला स्टेला दाखवणार आहे. ती मस्त जाऊन आली आता ज्ञानेश सोबत, त्यामुळे ती मला घेऊन जाती आता. कुठं जायचं स्टेला? ए स्टेला, कुठं? सरळ का? ओके, थँक्यू सो मच डॅनी फॉर द सरप्राईज ट्रिप. तो आता अजून फ्रेश होतोय, येतोय. मी फ्रेश होऊन निघाली आहे. स्टेला आणि मी निघालोय बीचवरती. ते दोघं फिरून आले मी फ्रेश होईपर्यंत. मग आता मी घेऊन आली स्टेलाला. आव, मज्जा येते. कुठे घेऊन जात आहे आम्हाला? बोटीमध्ये. पाण्यात जाईल. पकड 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 स्टेला, पकड. पळ पळ पळ. अरे नको रिस्क घेऊ रे बाबा, पाण्यात जायची पळत नको प्लीज. सो आम्ही आलेले आहेत दिव्यागर बीचला. काल रात्री थोडं लेट आलो आणि राहण्याचं थोडं रूम तिकडं मेन बीचला प्रॉब्लेम आला. तो एका घरामध्ये स्टे करायला भेटला. नाईस एक्सपिरियन्स, छान आहे. आमच्यापेक्षा जास्त तर स्टेला उड्या मारते खूप. बिंदास पाण्यामध्ये पळते. तिला बघून आमची पाठी आली, रिटर्न गेली. परत काय करायचं. मला बसले निवांत दोघं. तर छान आहे, एकदा एक्सपिरियन्स घ्या तुम्ही. म्हणजे भारी आहे, म्हणजे लाईक क्राऊड नाही, काही नाही. तुम्ही लांब लांबपर्यंत बघा, लांब लांबपर्यंत बघा. खूप खूप मोजके लोक आहेत. इकडं पण पूर्ण मोकळं बीच आहे, कम्प्लिटली फ्री आहे आणि भारी आहे. म्हणजे एक्सपिरियन्स छान आहे. मी 100% मी माझ्या फॅमिलीला पण आणणार, आईवडिलांना पण एकदा आणणार इकडे. भारी आहे. पकड पकड ज्ञानेश. ए पाणी बघ कसलं खारट लागायला, तिला काढायला तोंडाचं पाणी. असं बघून वाटतं इकडे बीच वरती आलोय. लिटरली कुणीच नाहीये इथे. इतकं सुंदर वाटतंय बघा. आम्ही फक्त आहोत, आम्ही फक्त आम्हीच. खूप सुंदर वाटतं खूप. मला असं नेहमी वाटायचं की आपण अशा ठिकाणी जावं की तिथं कोणी नसावं, सिक्रेट बीच. कारण बरेच असे रील्स वगैरे बघायचो आम्ही की ही सिक्रेट प्लेस आहे, ही सिक्रेट प्लेस आहे. ई मासा सापडला, मासा मासा. फिश. स्टेला हे बघ, स्टेला फिश. हे बघ हे बघ.
आता तिकडं पाडणार बघा ओढ मध्ये फुल. कसं ओळखलं मॅम तुम्ही बरोबर? आता तिला बघून सवय झाली. वरती वरती फेका वरती. इथे स्टेसाठी आहोत. ब्रेकफास्ट मध्ये मस्त अंडा ऑमलेटची सोय झालेली आहे, त्याच्यामुळं ब्रेकफास्टला प्रोटीन भेटणार खायला आता, त्याच्यामुळं मन जाम खुश आहे, जाम खुश. वाळत आहेत दोघं पण आता उन्हामध्ये, भरपूर भरपूर खेळले. हा बघा तिथे समुद्र. आम्ही इथून चालत गेलो असे, कसं खूप लवकर गेलो तर अंधार होता त्याच्यामुळं दाखवलं नाही रस्ता. इथून चालत गेलो आणि समुद्र मस्त बीच पुढे. खूप भारी वाटलं, खूप म्हणजे खूप भारी. ॲक्च्युली ते जे दिवेघरची एंट्री आहे ती दुसरीकडे आहे, तिथून आम्ही 10 किलोमीटर पुढे आलो आहेत आणि पुढे आल्यानंतर आम्ही इथे स्टे केलं. त्या स्टे केल्यावरती एक्झॅक्टली समोरच हा व्ह्यू आहे, त्यामुळं खूप भारी वाटलं. ॲक्च्युली तिकडे जायचीच इच्छा होत नव्हती, इतकं छान भेटलं व्ह्यू, खूप भारी वाटत होता. ब्रेड ऑमलेटची सोय झालेली आहे, आता मस्त असं सँडविच बनवून खाते. मस्त मज्जा आली. तुला 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 आता या लोकेशन पासून निघतो आम्ही आणि आता नेक्स्ट प्लॅन आहे सुवर्ण गणेश मंदिर आणि नंतर नरनारायण मंदिर. असे 2 स्पॉट्स तरी माइंड मध्ये आहेत. बघूया आता विचारत अजून जवळ काही अजून कोणते स्पॉट्स असतील तर कव्हर करणार आहे. सो लेट्स गो. कोकणला आलोय आणि मोदक नाही खाणार नारळातले म्हणलं तर. मस्त.